माहिती आहे का, आजच्या जगात लोक यशस्वी का होतात? चांगले गुण मिळून, कदाचित नवीन गोष्टी पटकन शिकून. हे तर महत्त्वाचं आहेच, पण 21व्या शतकातली काही कौशल्य आत्मसात करणं जास्त महत्त्वाचं आहे. हे कौशल्य म्हणजे काय बाबा? ही कौशल्य म्हणजे समस्यांचं निराकरण करणं, टीममध्ये काम करणं आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणं. यामध्ये तर्कशक्ती, सर्जनशीलता, संवाद कौशल्य आणि सहयोग यांचा समावेश असतो. ही कौशल्ये इतकी महत्त्वाची का आहेत? कारण जग खूप वेगाने बदलतंय. या बदलांसोबत जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला विचार करण्याची, बदल स्वीकारण्याची आणि नवीन गोष्टी निर्माण करण्याची सवय लागायला हवी. हे खूप छान वाटतं बाबा. तुम्ही आम्हाला शिकवणार? माझ्यापेक्षा तुमची आईच हे सगळं तुम्हाला उत्तम समजावून सांगेल. तुम्हाला सुद्धा 21व्या शतकात यशस्वी होण्याकरता कोणती कोणती कौशल्ये आत्मसात करणं गरजेचं आहे हे जाणून घ्यायचं आहे. मग आमच्या सोबत राहा आणि पूर्ण लक्ष द्या. आम्हाला 21व्या शतकातील कौशल्य शिकायचे आहे. आता हे काय नवीन? बाबांनी सांगितलं हे कौशल्य शिकणं महत्त्वाचं आहे. अरे बापरे, बाबा म्हणाले का आईकडे जा म्हणून? हो. तर तुम्हाला 21व्या शतकातलं कौशल्य जाणून घ्यायचं आहे. बरं, आपण सुरुवात करूया 4 C's पासून. याचा अर्थ काय? 4 C's म्हणजे तर्कशक्ती वापरून समस्या समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायचा. संवाद म्हणजे तुमची कल्पना स्पष्टपणे मांडणं. आणि सहकार्य म्हणजे काय? सहकार्य म्हणजे टीमवर्क, सर्वांनी एकत्र काम करून उद्दिष्ट साध्य करणं. आणि शेवटी सर्जनशीलता म्हणजे नवनवीन कल्पना सुचवणं. म्हणजे ही कौशल्य शाळेत आणि आयुष्यात मदत करतील? अगदी बरोबर. ही कौशल्य तुम्हाला कोणत्याही आव्हानासाठी तयार करतात आणि तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या वाढण्यास मदत करतात. आता आपण चौकशीबद्दल शिकूया. तुला माहिती आहे चौकशी म्हणजे काय? म्हणजे प्रश्न विचारणे. अगदी बरोबर. चौकशी म्हणजे योग्य प्रश्न विचारून काहीतरी शोधून काढणं. यामुळे तुम्ही स्वतः शोध घेऊ शकता आणि शिकू शकता. असे केल्याने शिकायला कशी मदत होते? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा विषयाचे सखोल ज्ञान मिळते. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत करायचं आहे की झाडांना सूर्यप्रकाश का लागतो. उत्तर वाचण्याऐवजी तुम्ही झाडे निरीक्षण करू शकता, संशोधन करू शकता किंवा प्रयोगही करू शकता. म्हणजे एखादे झाड घरी उगवून त्याला सूर्यप्रकाशाशिवाय ठेवून बघणे. अगदी बरोबर. चौकशी आधारित शिक्षण तुमच्यात कुतूहल, तर्कशक्ती आणि समस्यांवर उपाय शोधण्याची सवय निर्माण करतं. म्हणजे आपण शोधून शिकतो, पाठांतरावर भर देत नाही. हो, यामुळे शिकणं अधिक मनोरंजक होतं आणि तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. जितके जास्त प्रश्न विचाराल तितके जास्त शोधाल. मी आता खूप प्रश्न विचारणार आहे. हो, कधी कुतूहल सोडू नकोस. प्रश्न विचारणं हे आयुष्यभर शिकण्याचं पहिलं पाऊल आहे. आता आपण समस्या आधारित शिक्षणाबद्दल बोलूया. तुला आठवतं गेल्या आठवड्यात तुझी गाडी कशी तुटली होती? हो, पण मी त्याला दुरुस्त करू शकलो नाही. हीच तर एक प्रत्यक्ष समस्या आहे. समस्या आधारित शिक्षणात आपण त्या समस्या सोडवतो, त्यावर विचार करतो आणि सर्जनशील पद्धत वापरतो. एक काम कर, तुझी गाडी घेऊन ये, आपण दुरुस्त करूया. लवकर लवकर बघू. आणि सर्जनशील पद्धत वापरून आता आपण ही गाडी दुरुस्त करूया. कसे सुरू करायचे? आधी आपण समस्या ओळखतो, यात काय बिघाड आहे ते ओळखून घेऊया. चाक तुटले आहे. बरोबर. आपण उपाय शोधूया. गाडी दुरुस्त करण्यासाठी काय करता येईल? आपण चाक बदलू शकतो किंवा ते गोंदाने चिटकवू शकतो. अरे वा, खूप छान. एक उपाय करून पाहूया. आपण एक काम करूया, हे अतिरिक्त एक चाक आहे ना ते लावूया. तू लाव. झाली दुरुस्त. छान. समस्या टप्प्याटप्प्याने सोडवणं तर्कशक्ती, टीमवर्क आणि उपयोगी कौशल्य शिकवतात. म्हणजे समस्यामधून शिकणे आपल्याला आयुष्यातही उपयोगी पडते. हो, समस्या आधारित शिक्षण तुम्हाला अधिक चांगलं विचारवंत बनवतं आणि कोणत्याही आव्हानासाठी तयार करतं. आता मी अजून समस्या सोडवायला तयार आहे. खूप छान. जितक्या समस्या सोडवशील तितका हुशार होशील. आता आपण प्रकल्प आधारित शिक्षणाबद्दल बोलूया.
तुला आठवतं गेल्या आठवड्यात तू पाणी वाचवा या विषयावर प्रकल्प केला होतास. तो तुझा प्रोजेक्ट घेऊन ये, मी समजावते. हां, हे प्रकल्प आधारित शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे. यात शिकणं म्हणजे स्वतः काहीतरी करून शिकायचं. तुम्ही प्रकल्प निवडता, त्याचं नियोजन करता आणि टप्प्याटप्प्याने काम करता आणि त्यातून शिकता सुद्धा. म्हणजे मजेशीर गोष्टी बनवता बनवता शिकणे. अगदी बरोबर. प्रकल्प तुम्हाला टीमवर्क, सर्जनशीलता आणि नियोजन शिकवतं. आता आपण हे पाणी वाचवण्याबद्दलचं पोस्टर तयार केलं आहे, पण याआधी आपण नियोजन केलं होतं ना पोस्टरवर काय काय असावं याचं. पाण्याच्या वापराबद्दल माहिती आणि पाणी कसे वाचवायचे याचे उपाय. आणि गळणाऱ्या नळाचं चित्रही आहे. बरोबर. आता हे सगळं आपण पोस्टरवर तयार केलं. हे किती मजेदार आणि शिकण्यासारखं आहे. तुम्ही पाणी संवर्धनाबद्दल शिकता आणि त्यासोबत सर्जनशीलता आणि टीमवर्क सुद्धा करता. म्हणजे प्रकल्प आम्हाला उपयोगी कौशल्यही शिकवतात. प्रकल्प शिकणं अधिक मनोरंजक आणि अर्थपूर्ण बनवतात. मला अजून प्रकल्प करायचे आहेत. नक्कीच कर. प्रकल्प म्हणजे शोध, शिकणं आणि प्रगती यासाठीचे उत्तम मार्ग. आता आपण समस्या सोडवणं आणि जीवन कौशल्याबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे का जीवन कौशल्य म्हणजे काय? आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य. अगदी बरोबर. समस्या सोडवणं, निर्णय घेणे आणि स्वतः शिकणे ही जीवन कौशल्य आहेत, जी तुम्हाला आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरं जाण्यास मदत करतात. आधी समस्या सोडवण्याचा सराव करूया. सुरू कसे करायचे? सरावाने. चला आपण हा पझल सोडवूया. हा पझल असा बनायला हवा. आता हा सोडवण्याची उत्तम पद्धत कोणती? कडेपासून सुरुवात करूया. वा, खूप छान रणनीती. समस्या सोडवणं म्हणजे मोठ्या कामांना छोट्या सोप्या टप्प्याटप्प्यात विभागणं. आणि जीवन कौशल्य म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यातल्या समस्या हाताळायला मदत करतात. बरोबर? बरोबर. उदाहरणार्थ निर्णय घेणे तुम्हाला योग्य निवड करण्यास मदत करते आणि स्वतः शिकणे तुम्हाला नवीन गोष्टी स्वतंत्रपणे शोधायला शिकवते. म्हणजे माझे खेळणे स्वतः दुरुस्त करणे हे त्याचे उदाहरण होईल. हो, अगदी बरोबर. जीवन कौशल्यामध्ये वेळेचं नियोजन, सर्जनशीलता आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं यांचा समावेश होतो. म्हणजे जितका सराव करू तितकी जास्त कौशल्य येतील. हो, जीवन कौशल्य विकसित करणं तुम्हाला स्वावलंबी आणि आत्मविश्वासी, त्याचबरोबर कोणत्याही आव्हानासाठी तयार ठेवते. मी सरावाला तयार आहे. खूप छान. प्रत्येक छोटं पाऊल मोठ्या प्रगतीकडे घेऊन जातं आपल्याला. शिक्षण कसं काय चाललंय? जबरदस्त. आम्ही नाविन्य, टीमवर्क आणि सर्जनशील पद्धतीने समस्या कसं सोडवायचे ते शिकलो. आणि आम्ही प्रयोग आणि प्रकल्पही केले. छान. आता एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्या, पाणी वगैरे प्या आणि मग पुन्हा सुरू करा. आत्तापर्यंत आपण 21व्या शतकातल्या कौशल्यांची मूलतत्व, तर्कशक्ती, समस्या सोडवणं, प्रकल्प आधारित शिक्षण आणि जीवन कौशल्य शिकलो, जी व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पुढच्या भागात आपण तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य आणि पर्यावरण साक्षरता यांचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग करायचा ते पाहणार आहोत. या रोमांचक प्रवासात सोबत राहा.